आदिवासी बांधवांच्या निधीमध्ये कसा भ्रष्टाचार होतो, आलेल्या निधीमध्ये राजकारणी, ठेकेदार आणि भ्रष्ट राजकारणी कशी लुटमार करतात हे याच चॅनलवर आणि मशाल या वृत्तपत्रातून आम्ही अनेकदा उघड केले, अनेक उदाहरणं दिली, पुरावे दिलेत आणि तरी सुद्धा जव्हार पीडब्ल्यूडी मधला भ्रष्टाचार थांबायचं नाव घेत नाही. एकापेक्षा एक अशी सर्रास प्रकरणं ही रोज उघडकीस येतात. अनेकांवर कारवाई होते, काही डेप्युटी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर जेलमध्येही गेलेत, काही अँटी करप्शननेही पकडलेत. आदिवासींचा पैसा हा कुणालाही पचलेला नाही, त्यांना ते भोगावं लागलंय आणि तरी सुद्धा इथली लुटमार काही थांबत नाही. आज आम्ही एक नवीन पर्दाफाश करतोय. म्हणजे कुणालाही जी कल्पना नसेल कशा पद्धतीने हे सगळं चालतं त्याचा शोध गेल्या 3 वर्षापासून आम्ही घेत होतो. जगभरामध्ये कुठेही अशी सिस्टीम नाही. ती सिस्टीम जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये आहे. कुठलंही टेंडर निघालं तर ते आम्हालाच मिळालं पाहिजे याच्यासाठी 20% पासून 45% पर्यंत बिलो जाऊन कामं घेतली जातात. या संदर्भात राजेंद्र गावित जे खासदार आहेत पालघरचे, त्यांनी आवाज उठवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रितसर तक्रार केली होती. एकदा अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राजेंद्र गावित यांनी सांगितलं की हे जे ठेकेदार आहेत हे काम न करता बिल काढतात आणि बिलोमध्ये जाऊन हे सगळा हा तमाशा करतात आणि चांगले जे ठेकेदार आहेत, काम करणारे ठेकेदार आहेत, ते मात्र मागे पडतात आणि म्हणून ही बिलो सिस्टीम बंद झाली पाहिजे. त्यावेळेस एका मंत्र्याने, म्हणजे खरं तर तेव्हा 2 मंत्री होते, एक पालकमंत्री विष्णू सवरा आणि रवींद्र चव्हाण हेही मंत्री होते त्यावेळेस तिथे त्या उपस्थित. तर त्यांनी सांगितलं की शासनाचा नियम आहे, जो कमी दराने टेंडर भरेल त्याला कामं द्यायची आहेत. आता जर 100 रुपयाचं काम कोणी जर 45 रुपयामध्ये करत असेल, 45 रुपये कमी दराने जर करत असेल तर आपण त्यांना देणं हे गरजेचं आहे. मात्र राजेंद्र गावित आणि काही आमदारांनी, काही पत्रकारांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला की कसं शक्य आहे, ठेकेदार काही घरातून पैसे टाकणार आहे का, हे 100 रुपयाचं काम करणार आहे, त्या कामाची कॉस्ट 100 रुपये आहे आणि 45 रुपये तो घरातले टाकून ते काम करणार आहे, असं कुठे शक्य आहे का? त्यावेळेस त्या विषयावर पडदा पाडला गेला. कारण एकदाच सगळे एकाच माळेचे मणी होते, प्रत्येकाला टक्केवारी पोहोचत होती आणि म्हणून त्या विषयावर कोणी बोललं नाही. मात्र मी त्या दिवसापासून शोध घेत होतो की नक्की हा प्रकार काय. आम्हाला सांगण्यात आलं पहिलं कारण की ठेकेदारांकडे स्वतःचे प्लांट आहेत, मजूर आहेत आणि त्याला त्या कामामध्ये लोकांना बसून ठेवण्यापेक्षा किंवा प्लांट चालवण्यासाठी खास करून त्यांना ते कामं घेऊन त्यांना ते परवडतं. सगळ्या अधिकाऱ्यांनी हीच उत्तर होती, ठेकेदारांची हीच उत्तर होती. मात्र वास्तव काय होतं त्याच्या मागे आम्ही 3 वर्षापासून होतो आणि आता माझ्या हातामध्ये 372 बिलं अशी दिलेली आहेत की बिल टेंडरचा पर्दाफाश होणार आहे. जे स्वतःला फार चारित्र्यवान समजतात, आमच्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचारच झालेला नाही असं मंत्रालयात ठोकून छातीवर हात ठेवून सांगतात, ते विलास कांबळे अधीक्षक अभियंता आज तोंडघशी पडणार आहेत. 24 ऑक्टोबरला आम्ही विरे गावाचा प्रश्न बाहेर काढला की काम न करता इथे बिल काढलं गेलंय. आजच्या क्षणापर्यंत म्हणजे आजच्या 20 नोव्हेंबर पर्यंत या रस्त्याचं काम चालू झालेलं नाही आणि हा रस्ता झालाय म्हणून हे सगळे पीडब्ल्यूच्या अधिकारी खोटी कागदपत्र रंगवत आहेत. म्हणजे उज्जैनीच्या रस्त्यावर जायचं, तिथे बोर्ड हातात धरायचं आणि सांगायचं हे विर्याचं काम झालंय. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने प्रकार चालू आहे. मी त्यांना अजून 4 दिवसाची मुदत देतोय. 4 दिवसामध्ये, म्हणजे आता मी 30 नोव्हेंबर पर्यंत बोलणार होतो, पण 30 नोव्हेंबर पर्यंत नको. मग 4 दिवसात जर हा रस्ता झाला नाही तर याच्यापेक्षा भयानक प्रकरणं ही बाहेर येतील आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. आजचा जो विर्याचा जो प्रकार आहे, हा रस्ता झालाय असं शपथेवर आणि ते पण आईच्या, बहिणींच्या, मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगणारे पीडब्ल्यूडीतील भ्रष्ट अधिकारी या तोंड कशी पडलेत. त्यांचं म्हणणं होतं रस्ता झालाय, शरद पटेल गप्प बसेल आणि त्याच्यानंतर आपण हे सहज प्रकरण मिटवू. तसं झालेलं नाहीये. शरद पटेलच्या मानेवर तलवारी ठेवल्या, रिव्हॉल्वर लावली किंवा आणखीन कोणते प्रकार केले तरी शरद पटेल तो रस्ता झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही खोट्या शब्दा कितीही घेतल्या तरी प्रत्यक्षात तो रस्ता झालेला नाही हे मी ठासून सांगतोय. उंबरपाड्याच्या संदर्भात तेच बोलत होतो.
असे एकूण 85 रस्त्यांबद्दल मी तेच बोलतोय की हे रस्ते झालेले नाहीत, तुम्हाला ते रस्ते करावे लागतील. तुम्हाला आदिवासींचा पैसा खाल्लेला हा बाहेर काढावाच लागेल. आता माझ्या हातात विर्याचं प्रकरण आलेलं असताना एका अधिकाऱ्याने मला सांगितलं की बिल तुम्ही नीट तपासलं का. मी सांगितलं नाही तपासलेलं. पण तुम्ही जे फेसबुकवर बिल प्रसिद्ध केलेलं आहे, त्याची जी कागदपत्र प्रसिद्ध केलेली आहे, ती जर तुम्ही नीट बघितली असती तर तुमच्या लक्षामध्ये मोठा भ्रष्टाचार आला असता. मी ती 4-4 वेळा बघितली. आता मी पत्रकार आहे, माझं काही त्या डिपार्टमेंटमध्ये मला फारसं कळत नाही. पण त्या अधिकाऱ्यांनी सगळं समजून सांगितलं की कशा पद्धतीने कामं केली जातात ते तुम्ही बघा. त्यांनी काही मला हिंट दिली आणि सांगितलं की तुम्हाला 5 तास देतोय, 5 तासामध्ये तुम्हाला काय कळते का ते सांगा, नाही तर मी तुम्हाला सांगतो. मी ते बिल बघितलं आणि माझ्या लक्षात ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्या बघितल्यानंतर मी हैराण झालो की गेली 3 वर्ष हा बिलोचा खेळ, हा जो भ्रष्टाचार आहे तो शोधत होतो, तो तर आपल्याच फेसबुकवर आपणच काढलेला आहे. सगळ्यांनी जर माझं शरद पाटील, रिपोर्टर शरद पाटील नावाचं फेसबुक आहे, त्याच्यावर असलेलं बिल बघावं. पुन्हा एकदा ते मी शो करतोय, पुन्हा एकदा मी ते शेअर करतोय आणि तुम्हाला दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. हे जे काम होतं, हे काम दौलत दरोडा, जे आमदार आहेत जे स्वतः सांगतायत की चौकशी करा, चौकशी करायची काही गरज राहिलेली नाही. दौलत दरोडा साहेब, तुम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलंय. तुमचे पीए रोहिदास शेलार यांनी त्या रस्त्यावर खडी टाकले, ती अजून तिथेच आहे. या रस्त्याचं भूमिपूजन झाल्यानंतर या काम सुरू व्हायला पाहिजे होतं, ते सुरू झालेलं नाही. कामाची एकूण रक्कम दौलत दरोड्याने जी मंजूर केली होती ती रक्कम होती विरेगाव रस्ता. म्हणजे कुठल्याही जगातला रस्ता हा इस्टिमेट त्याचं करताना, मंजूर करताना, निधी देताना, टेंडर करताना तो 0.0 ते इथपर्यंत किंवा चॅलेंज नंबर जे असतात ते लिहिले जातात. पीडब्ल्यूडीचं बिल माझ्या हातामध्ये, कुठेही त्याच्यावर चॅलेंज नंबर नाही. फेसबुकवर तुम्ही बघा, नाव आहे विरेगाव रस्ता. त्याची इस्टिमेट कॉस्ट आहे 22,75,000 रुपये. म्हणजे माझ्या हातात जे कागदपत्र आहे, जे वाडा सब डिव्हिजन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा, त्यांची सही आहे या कागदावर. त्या सहीनुसार ते कार्यकारी अभियंता सांबा विभाग जव्हार यांना पत्र लिहितात आणि सांगतात की काम पूर्ण झालंय, त्याचं बिल सादर करा. जावक क्रमांक नाही, तारीख नाही, किती तारखेचं आहे काही नाही, आणि तरीही ते बिल मंजूर झालंय. त्याच्यावर मोजमाप पुस्तिका क्रमांक त्यांनी लिहिला होता 06-2301/1019. मात्र तिथल्या लोकांनी तो खोडून, जे तपासणी करतात त्यांनी खोडून 0065-001/1026 म्हणजे एमबी खोटी, रेकॉर्डिंग खोटी आणि सगळंच खोटं हे त्यांच्या पहिल्या कागदावरनं स्पष्ट होतंय. ज्यांनी पत्रव्यवहार केलाय तोच खोटा आहे. आता हे विरेगावचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी इस्टिमेट कॉस्ट, म्हणजे माझ्या हातामध्ये वर्क ऑर्डर आहे, ही जी वर्क ऑर्डर आहे, या वर्क ऑर्डरमध्ये त्यांनी इस्टिमेट कॉस्ट जी आहे ती एकूण आहे 22,96,792. तुम्ही फेसबुकवर बघा, तुम्हाला एक कागद बघायला मिळतील. 22,96,792 ही त्याची इस्टिमेट कॉस्ट आहे. ठेकेदाराने ते काम घेतलं 21% बिलोन. आता कामच जर करायचं नसेल तर 21% काय आणि 31% काय? 21% बिलोनी काम घेतलं. काही 15% भरलं होतं, काही 16%, काही 17%, यांनी 21% भरलं. 21% ते काम घेतलं. 13/11/2018 ची ही वर्क ऑर्डर आहे. 13/11/2018 ही सिस्टीम आहे. 2 वर्ष आधी कामं घेऊन ठेवायची आणि 2 वर्षानंतर जेव्हा कार्यकारी अभियंता बदलतो, एखादा भ्रष्ट कार्यकारी अभियंता येतो, तोपर्यंत वाट बघायची आणि त्याच्या सहीने ही बिलं काढायची. ही सिस्टीम आहे. तेव्हा काम झालंय 13/11/2018 मध्ये वर्क ऑर्डर त्याला दिलेली आहे. 6 महिन्याचा पिरियड होता, 6 महिन्यात ते काम करायला पाहिजे होतं. जसं ते 19ला झालं असतं, पण बिल निघालंय 31 मार्च 2021ला. आता काम दिलंय 21% बिल झाल्यानंतर 18,14,465 रुपयांना, आणि बिल निघालंय या रकमेचं जे निघाले ती रक्कम आहे 22 लाख रुपये. म्हणजे एकूण इस्टिमेट कॉस्ट आहे 22,96,792. बिल बनलंय 22 लाख रुपये. 18% बिलो आहे, 21% बिलो आहे.
म्हणजे कॉस्ट होते 18,04,065 आणि त्यांना बिल दिले ठेकेदाराला 22 लाख होते. मिस्टर कांबळे सकपाळे दोघांनी याचं उत्तर द्यायचं. अशी माझ्याकडे 372 बिलं त्यांनी दिले तुमच्याच डिपार्टमेंटमध्ये, तुमच्याच अधिकाऱ्याने, का त्यांना हा भ्रष्टाचार सहन झाला नाही. हा बिलोचा खेळ आता तुम्ही थांबवा. ठेकेदारांनी बिलोमध्ये काम घेऊन त्यांना पूर्ण रक्कम दिली जाते. कशी काय दिली जाते तर ही बिलं मागून घ्या. 372 यादी तुम्हाला देतो मी. खरं तर माझ्या आता 372 आले. खरं तर ही 3000 बिलांची ही परिस्थिती असेल. एवढ्या वाईट पद्धतीने तुम्ही वागला, तेवढ्या वाईट पद्धतीने तुमच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार सुरू आहे. आता याच्यामध्ये ठेकेदाराला 2,13,205 रुपये एक्स्ट्रा दिलेत. 2,13,205 रुपये एक्स्ट्रा दिलेत. आणि हे एक्स्ट्रा दिलेले पैसे ह्या दोघांनी हे वाटून घेतलेत असं ठेकेदारांचं आता म्हणणं आहे. आम्हाला जे एक्स्ट्रा पैसे दिलेत ते विलास कांबळे आणि विजय सकपाळे या दोघांनी वाटून घेतलेत. आता ही रक्कम त्यांच्या पगारातून डिपार्टमेंटने वसूल करायला हवी. पहिल्यांदा यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत. ही सगळी 372 बिलं तपासायला हवीत आणि यांच्यावर आता गुन्हे दाखल करायला पाहिजे, त्याशिवाय सुटणार आहे. आता अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांची मी जवळ 4 वेळा भेट घेतली. 4 वेळा तर सांगून टाकलंय की तुम्ही तपासणी करा. ते चौकशीला येत नाही. त्याचं कारण काय? चौकशीचा अहवाल दिलेला प्रसिद्ध करत नाही. त्याचं कारण काय? यांना सगळंच माहिती आहे की हा पापाचा पैसा जव्हारचा आपल्याही घरात आलेला आहे आणि म्हणून ते कुठल्याही प्रकारची चौकशी करायला तयार नाही. पण हा बिलोचा खेळ आजपासून संपलाय. कारण तुम्ही बिलोनी कामं घेता आणि पूर्ण रकमेची बिलं काढता. म्हणजे माझ्या हातात बिल असून मला कळलं नव्हतं. मी पत्रकार आहे. मला काय त्यातले काही सगळे इस्टिमेट टेंडर हे सगळे इंग्रजीमध्ये असतं. त्याच्यामध्ये कोणालाही काही कळत नाही. आम्हालाही काही कळत नव्हतं. पण खेळ कसा चालतो हे त्या अधिकाऱ्याने मला समजून सांगितलं. जे खरं तर बोगस बिल देणारे जे सकपाळे त्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालाय. त्यांनी ही सगळी खोटी बिलं दिलेत. त्यांनी सगळी ही बोगस कामं केलेत. सगळा पैसा हा त्यांच्या घरामध्ये गेलाय. जेव्हा मी विचारलं की PWD मधला सचिन वाझे कोण आणि हा सचिन वाझे विलास कांबळेंना तुरुंगात बसवणार, त्याचं कारण हेच आहे की आता तरी विलास कांबळेने जागं व्हावं. या भ्रष्टाचारावर गुन्हे दाखल करावे, नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन तेही जेलमध्ये जातील. प्रकरण मंत्रालयापर्यंत पोहोचेल. जसं छगन भुजबळांपर्यंत ते पोहोचलं होतं तसं ते अशोक चव्हाणांपर्यंत पोहोचायला आता वेळ लागणार नाही. तर त्यांच्या कारकिर्दीत सगळे भ्रष्टाचार झाले. आता 372 बिलांची जी चौकशी आहे ती SIT मार्फत होऊ द्या अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली. खरं तर ही आमची मागणी आहे. ही ज्या भागातले लोकप्रतिनिधी त्यांच्यावर खरोखर अन्याय होतो ते ठेकेदार, चांगले ठेकेदार आता बाजूला पडलेत, ज्यांना कामच करायची नाहीये. 10 लाखाचं इस्टिमेट काम असलं तर त्याचे 20 लाखाचं इस्टिमेट बनवायचं. म्हणजे खरं तर हे जेही पहिले जेलमध्ये जायला पाहिजे. 10 लाखाच्या कामाचं 20 लाख रुपये दुप्पट तिप्पट जे इस्टिमेट बनवतात. म्हणजे माझ्याकडे एक आमदार दौऱ्याचं पत्र आहे. जे काम 30 लाखाचं आहे त्याच्या त्यांनी मागणी केली 1,20,00,000 आणि अजित पवारांनी त्याला निधी दिला 1,20,00,000. 30 लाखाच्या कामाला 1,20,00,000चा निधी आलाय. काम कोणतं काय झालंय ते पुढच्या भागात मी सांगणार आहे. पण ही जर पद्धत असेल तर हे पहिल्यांदा ज्युनियर इंजिनियर जेलमध्ये गेले पाहिजेत. कारण इस्टिमेट बनवायची सुरुवात त्यांच्यापासून होते आणि हे आमदार जे मंत्रालयामध्ये पत्र देऊन जो निधी आणतात त्या आमदारांवर ही कारवाई झाली पाहिजे अशी आता आमची मागणी आहे. खरं तर ही भ्रष्ट जोडी जी आहे कांबळे आणि सकपाळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता मी माझ्या प्रेक्षकांसाठी सांगतोय, अशी बिलं निघतातच कशी? शासन अशा प्रकारे सहन कसं करू शकतं? ठक्कर बाप्पामध्ये कुठलाही प्रकारचा भ्रष्टाचार करायला वाव नव्हता. अत्यंत चांगली योजना होती. भ्रष्टाचाराला एवढाही वाव नसताना तिथे भ्रष्टाचार झाला. आता बघा हे जे बिल काढलंय विर्याचं 22 लाख रुपये किंमत केले. म्हणजे 18 लाखाचं काम ठेकेदारांनी घेतलंय, त्याला 22 लाख दिले. आता हे काम ही नजरचूक कोणाची असेल किंवा मुद्दाम केलं असेल ते बघा. जेव्हा कामाची मंजुरी मिळते आणि काम पूर्ण होतं, खरं तर काम जे असतं ते तिथे असिस्टंट इंजिनियर असतात, आपण त्याला तात्या बोलतो, त्यांनी उभं राहून करून घ्यायचं असतं. लाईन आउट ज्युनियर इंजिनियरनी द्यायची असते. स्वतः त्याच्यावर फेऱ्या मारून ते काम चांगल्या प्रकारे करून घ्यायचं असतं. मात्र आपले ज्युनियर इंजिनियर जव्हार PWD सगळेच नाही पण 98% ज्युनियर इंजिनियर हे फक्त टक्केवारी
घेण्यासाठीच कार्यालयात येतात, ते कधीही कार्यालयात नसतात. ते आलिशान हॉटेलमध्ये बसून हे सगळे व्यवहार करतात. त्याच्यामुळे रस्त्यावर त्यांचं लक्ष नसतं. पण सिस्टम काय शासनाची त्यांनी मला समजून सांगितली, ती मी तुम्हाला सांगतो. कामाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर, काम पूर्ण करून घेतल्यानंतर जेई ते बिल बनवतो. 100% जबाबदारी या बिलाची ही शाखा अभियंत्याची असते. जे जे आयटम झालेले, जी जी कामं झालेले त्याचे मोजमाप घेऊन त्याचं बिल बनवणं. त्याच्यानंतर ते बिल डेप्युटी इंजिनियरकडे, उप अभियंत्याकडे सहीसाठी ठेवणं. डेप्युटी इंजिनियरची 100% चेकिंग असते. त्यांनी ते जाऊन काम बघायचं, काम झालंय का, योग्य प्रकारे आहे का ते बघून त्याच्यानंतर ते बिल तपासायचं आहे आणि त्याच्यावर सही करायची. त्याच्यानंतर तिसरी प्रोसिजर आहे थर्ड पार्टी क्रॉस चेकिंग. दुसऱ्या विभागाच्या डेप्युटी इंजिनियरने तिथे क्रॉस चेकिंग करून तिथे आपली सही करायची आहे. म्हणजे बिल बोगस बनण्याचा प्रश्न येत नाही, तिघांनीही जाऊन बघायचं आहे. त्याच्यानंतर ते बिल तयार झालं की ते कार्यकारी अभियंत्याकडे पाठवायचं असतं. कार्यकारी अभियंत्यांकडे गेल्यानंतर तिथे पीबी नावाची शाखा असते, तपासणी शाखा. तिथे जे जेई असतात तिथेही शाखा अभियंता भरलेले आहेत. ते जे शाखा अभियंता असतात ते सगळी मोजमाप तपासतात. बिलाला जोडलेली कागदपत्र बरोबर आहेत का, त्याच्यामध्ये टेस्टिंग रिपोर्ट आहे का, मटेरियलचा टेस्ट रिपोर्ट. तो तुर्व्याला अगदी तुम्ही कसलंही मटेरियल नेलं तरी पैसे दिल्यानंतर त्याचे टेस्ट रिपोर्ट मटेरियल न देताही मिळतात, तरी तेही तपासायचे असतात. ते सगळे बोगस आहेत. टेस्ट रिपोर्ट तुर्व्याला जे प्रकार चालतो तो खरं तर तिथे अँटी करप्शन वाल्यांनी किंवा इतर खात्यांनी रेड करून बघायला पाहिजे की यांच्याकडे खरोखर असं तपासणी होते का. अत्यंत बोगस कारभार हा तुर्व्याच्या टेस्टिंग रिपोर्ट जे येतात त्यांचा आहे. ती कागदपत्र तपासली जातात. टेंडर बरोबर आहे का, टेंडर प्रमाणे काम झालंय का, बिलं बरोबर आहेत का, वर्क ऑर्डर दिलेली किती रुपयात दिली होती आणि कितीचं बिल बनवलंय, मोजमाप बरोबर आहेत का, मोजमाप पुस्तिका ज्याला एमबी बोलतं ती तपासायची असते. आणि त्याच्यानंतर हे सगळं तपासणी केल्यानंतर त्यांनी अर्थ विभागामध्ये जायचं असतं. ते बिल अर्थ विभागामध्ये जातं, अकाउंट शाखेकडे. तिथला जो लिपिक असतो तो या सगळ्या बिलांची टॅली करतो. सगळी मोजमाप बरोबर आहेत. म्हणजे आधी सगळ्यांनी तपासणी केलेली आहे, पण समजा काय राहिलं असेल तर पुन्हा अकाउंट विभागाचा लिपिक सगळं तपासणी करतो आणि त्याच्यानंतर ते अकाउंटकडे जातं. अकाउंटंट जे असते तो सगळं ते पुन्हा बिल तपासतो. त्याच्यानंतर अकाउंटंटनी जर त्याच्यावर रिमार्क केला का बिल बरोबर आहे, कागदपत्र बरोबर आहे, सगळं बरोबर असलं, त्याच्यानंतर कार्यकारी अभियंत्यांकडे डेप्युटी इंजिनियर दर्जाचा त्यांचा पीए बसलेला असतो. तो पीए ही सगळी प्रोसिजर पूर्ण झाली का, कागदपत्र बरोबर झालेत का, त्याची टिकमार्क करतो की बरोबर आहे सगळं. आणि त्याच्यानंतर ते कार्यकारी अभियंत्याकडे सहीला जातं. कार्यकारी अभियंता सहीकडे गेल्यानंतर तोही पुन्हा त्या तपासतो गोष्टी. त्या गोष्टी तपासल्यानंतर पुन्हा ते अकाउंटकडे जातं. अकाउंट विभाग त्याचा चेक तयार करतो, अकाउंटंटची सही होते आणि त्याच्यानंतर कार्यकारी अभियंत्याचीही सही होते. साधारणतः ते बिल 14 टेबलवरनं फिरलंय. प्रत्येक बिल 14 टेबलवरनं फिरतं आणि 14 टेबलवर फिरून सुद्धा टेंडरची रक्कम किती, वर्क ऑर्डर दिली किती आणि बिल किती काढलं हे कोणीही बघितलेलं नाही. विरेगावच्या रस्त्याचं बिल ही टेंडरची कॉपी आहे, ही बिलाची जी कॉपी आहे ही बिलाची कॉपी आहे. 31 मार्चला त्यांनी बिल काढलंय आणि 31 मार्चला बिल काढल्यानंतरही त्याच्यामध्ये जे बिल काढलंय ते सगळंच्या सगळं हे आश्चर्यकारक आहे. म्हणजे माझ्याकडे त्या बिलाची जी कॉपी आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या मुद्दामून त्यांनी खोडलेल्या का टाकलेल्या काही माहित नाही, पण त्यांनी सांगितलंय एकूण बिलाची रक्कम 22 लाख रुपये. तुम्ही काम दिलं 18 लाखाला, बिल बनवले 22 लाखाचं, 14 टेबलवरनं गेले आणि 14 टेबलवर पैसे देऊन ठेकेदाराने ते बिल मंजूर करून घेतलंय. खरं तर 14 टेबलवरले असलेले सगळे अधिकारी हे पहिल्यांदा विलास कांबळेंनी अधीक्षक अभियंत्याने सस्पेंड करायला पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजेत. आता विलास कांबळे ते काय करणार नाही, कारण अधीक्षक अभियंत्यांकडे तिथून जी भ्रष्टाचाराची गंगोत्री वाहते तिथे 2-5% घेतल्याशिवाय ते पुढे येत नाही. त्यामुळे त्यांची हिंमत होणार नाही तर या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची. आणि म्हणून हे प्रेक्षकांपुढे ठेवणं गरजेचं होतं की हा बिलोचा खेळ कसा चालतो. मग त्यांनी कटछाट केलेली बघा कशी आहे. सिक्युरिटी डिपॉझिट 44,000 रुपये, इन्कम टॅक्स 44,000 रुपये, जीएसटी 22,000 रुपये, इतर काही दिसत नाही. पण 22 असं करता करता 3,93,205 रुपये हे कटिंग केले. आणि इथेच आम्ही फसलो होतो. आम्हाला कळलं काय बिल कितीचं निघालंय,
आम्ही सांगितलं बिल इथे लिहिले कॉपी 18,06,795 इस्टिमेट कॉस्ट त्याची जी होती म्हणजे त्यांनी जे काम घेतलं होतं 21% बिल होते तेवढं 18,14,000 म्हणजे त्यांनी फक्त 6,000 कमी झालेले आहेत. आम्ही तिथेच फसलो. ज्या वेळेस आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते बिल नीट बघा, पुन्हा एकदा तुम्ही फेसबुक ओपन करून बघा, बिलामध्ये 22 लाखाचं बिल आहे, त्याच्यामध्ये 3,93,205 रुपये कट केलेले आहेत आणि 18 लाख रुपये हे ठेकेदाराला दिले आहेत. म्हणजे जवळपास 3,93,000 ही कटिंग असते. खरं तर त्यांनी जीएसटी कापले. जीएसटीची बिलं कुठलाच कॉन्ट्रॅक्टर सादर करू शकत नाही, कारण कामच केलेलं नाही, मटेरियल कसं खरेदी करणार. म्हणून जीएसटीचा एक मोठा भ्रष्टाचार आहे, तो लवकरच बाहेर काढू. प्रत्येक ठेकेदारची जर जीएसटी तपासली तर तुमच्या लक्षात येईल की जीएसटीची बिलं न भरता जीएसटी कारण कामच केलेलं नाही तर मटेरियलची खरेदी होणार कशी, आणि जर मटेरियलची जर खरेदीच झालेली नाही तर ते लोक जीएसटीची बिलं देणार कशी. म्हणून जीएसटीचे पैसे नाही आहेत, त्याची बिलं कुठे जोडलेली नाही आहेत. टेस्ट रिपोर्टचा गोंधळ आहे. टेस्ट रिपोर्ट या विऱ्याच्या कामामध्ये नाहीच आहे. त्याच्यानंतर रॉयल्टी नावाचा मोठा घोटाळा आहे. रॉयल्टी कट केली जाते, तर प्रत्यक्षामध्ये जर चौकशी केली तर हा रॉयल्टीचा घोटाळा हा जव्हार पीडब्ल्यूडी मधून मोठ्या प्रमाणात जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ रॉयल्टी किती भरले, किती कामं झालेत, किती मुरुम माती खडी लागले आणि त्याचे कॉस्ट प्रमाणे आणि पैसे भरलेत का ते जर बघितलं तर लक्षात येईल की अशा प्रकारची कुठलीही कामं झालेली नाहीत आणि अशा प्रकारची कुठलीही रॉयल्टी कुठली नाही. त्याच्यानंतर जीएसटी घोटाळा त्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे मी काही जे आता ठेकेदार सांगतात आम्ही शहर पटला धडा शिकू, त्या धडा शिकवणाऱ्या ठेकेदारांच्याच जीएसटी त्यांनी किती भरला याची माहिती मागवते. हे नाकाने कांदे सोडतात. तुमच्याकडे पैसा आला किती, तुम्ही जीएसटी भरली किती, तुम्ही जे काम केलंय त्याची तुम्ही रॉयल्टी किती भरले, त्याची तुम्ही जीएसटी किती भरले याची बिलं तुम्हाला शो करायला लागतील. आणि शरद पटेलला धडा शिकवण्याच्या आधी तुम्ही धडा शिकून मोकळे व्हाल. जे माझ्याकडे आता जे बिल आहे विऱ्याचं त्याच्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त रक्कम ही ठेकेदाराला दिलेली आहे आणि प्रत्यक्षात त्या जागेवर काम नाही. म्हणजे आजही सांगतोय, आज 20 नोव्हेंबर आहे, 2,13,205 रुपयांचं एक्स्ट्रा पेमेंट तो ठेकेदार जर बिलोमध्ये गेला होता तर त्याला पूर्ण रक्कम दिली कशी. आणि अशी 372 बिलं आहेत, अशी 3,000 बिलं असतील की हे बिलोमध्ये ठेकेदार कामं घेतात. प्रत्यक्षामध्ये बिलोमधली जी कामं आहे त्याची रक्कम ही पूर्ण ठेकेदारांना अदा केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाही. अधीक्षक अभियंता विलास कांबळे आजही तुम्हाला सांगतोय की आजही एका टेबलवरून उठा, पैसे मोजण्याचं बंद करा, एकदा या जव्हार विभागामध्ये या, इथली कुठलीही फाईल तपासा. एक जरी बिल खरं असेल तर आजपासून पत्रकारिता बंद करेल. जे मी गेली 10 वर्षापासून सांगतो, इथला प्रत्येक कागद खोटा आहे. इथे अगदी ज्या फिक्स डिपॉझिट भरल्या जातात ते बँकांची फसवणूक केली जाते. एखाद्या खूप चांगल्या पद्धतीने मला समजावून सांगितलं की फिक्स डिपॉझिटच्या रक्कम बँकेनं कसं गंडवलं जातं, तपासणी कशी होते, कशा पद्धतीने हे क्रमांक व्हेरीफाय करतात आणि पळवाट शोधतात. खरं तर जव्हार पीडब्ल्यूडी मधील हे 14च्या 14 टेबलवरील लोक ह्या विरे गावाच्या एका प्रकरणावर तात्काळ निलंबित झाली पाहिजेत, हे जेलमध्ये गेले पाहिजेत, अशी आता आमची मागणी.